कोरोना आला आणि सगळं थांबलं. रस्ते ओस पडले, घराघरात भीती होती, माणूस माणसापासून दूर गेला. पण जनतेसाठी झटणं कधीच थांबलं नाही. भय, असहाय्यता आणि निराशेच्या त्या काळ्या दिवसात एक नाव मात्र लोकांच्या मनात आशेचा दिवा ठरलं. नगरसेवक प्रवीण शेठ भालेकर. ऑक्सिजन अभावी ज्याचा श्वास अडखळत होता, त्याला स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारे हात, ज्याला बेड मिळत नव्हता, रेमडेसिवीरसाठी भटकंती सुरू होती, हॉस्पिटलची 1.25 बिले डोळ्यासमोर अंधार आणत होती. त्या प्रत्येक संकटात प्रवीण शेठ भालेकर कुटुंबासारखे उभे राहिले. भुकेल्या कुटुंबांसाठी स्वतःच्या शेतातला गहू, किराणा साहित्य घरपोच देणारे, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्नदानाचा हात पुढे करणारे. हे शब्द नव्हते, ही आश्वासनं नव्हती, ही होती प्रत्यक्ष कृती, ही होती खरी माणुसकी. जनसेवेच्या याच लढ्यात नगरसेवक प्रवीण शेठ भालेकर स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाले. प्रकृती गंभीर झाली. पण मायबाप जनतेच्या आशीर्वादानं आणि जनतेवरील निस्सीम प्रेमामुळे ते पुन्हा उभे राहिले. जनतेच्या सेवेसाठी अधिक ताकदीनं सज्ज झाले. आज वेळ आली आहे, या कठीण काळात ज्यानं आपल्यासाठी सर्वस्व दिलं, त्या जनसेवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची. आज पुन्हा एकदा निर्णय आपल्या हातात आहे. जो संकटात धावून आला, तोच आपल्याला विकासाच्या वाटेवर नेणार आहे. जनतेचा अढळ विश्वास, कार्यकुशल, संवेदनशील नेतृत्व, संकटात धावून येणारा खरा लोकनायक नगरसेवक प्रवीण शेठ भालेकर. पुन्हा एक संधी जनतेच्या सेवेसाठी.